सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी संपलेली आहे। पुढील सुनावणी आता 29 एप्रिलला होणार आहे। महत्त्वाची अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी संपलेली आहे। या संदर्भातली पुढची सुनावणी आता 29 एप्रिलला होणार आहे। त्यामुळे न्याय कधी मिळणार हाच सवाल उपस्थित केला जातोय। पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं। त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे। शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असणारा SITची सुद्धा मागणी करतो आहोत की SIT नेमण्यात यावी, पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे। आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्त्वाचं आहे। जे आरोपी आहेत सोमनाथला मारलेले आहेत आरोपी, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे। आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।